नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी चमचमीत गावरान रोस्टेड चिकनची रेसिपी घेऊन आली आहे। खूप अप्रतिम रेसिपी आहे मंडळी आणि खूप सोपी आणि झटपट आहे, तेही विदाउट ओव्हन। तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान असं मस्त ओव्हन सारखं आलेलं आहे किंवा विदाउट तंदूरमध्ये सुद्धा असंच भाजलं जाते। मस्त असं लिंबू पिळायचं आणि इतकं ज्युसी झालेलं आहे हे, अप्रतिमच। म्हणजेच व्हिडिओ काढण्याआधी टेस्ट करून झालेला आहे, म्हणूनच मंडळी सांगते तुम्हाला, खूप अप्रतिम झालेला आहे आणि खूप टेस्टी आहे। तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता। तर अशा पद्धतीने आपण हे गॅसवर बनवलेला आहे। सो मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेला आहे, म्हणजेच त्याचे मऊ पीसेस काढून घेतलेले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे, काश्मीरी लाल तिखट आहे। सोबतच आलं लसूण कोथिंबीरची 1 मोठा चमचा भरून पेस्ट घालायची आहे। आलं लसूण भरपूर घाला, जेणे खूप छान अशी मस्त चव येते। इथे 1 लिंबाचा रस घालायचा आहे। सोबतच मी इथे घरचं लाल तिखट घातलेलं आहे, तिखटासाठी अर्धा चमचा, आणि 1 मोठा चमचा भरून चिकन मसाला घालायचा आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता, इथे मी कुठेही दह्याचा वापर केलेला नाहीये, मस्त असा गावरान पद्धतीने केलेला आहे। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे, तर मंडळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। सोबतच इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, सरसोचं किंवा घरचं जे कोणतंही साधं तेल असेल ते मिक्स करायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करायचं आहे। चिकन जितकं जास्त मॅरिनेट कराल तितकं जास्त ज्युसी होतं। अर्ध्या तासानंतर आपण एका पॅनमध्ये डायरेक्ट हे चिकन पॅनमध्ये घालायचं आहे, कोणतीही फोडणी वगैरे द्यायची नाही। झाकण ठेवायचं, मीडियम फ्लेमवर 8 ते 10 मिनिटात चिकन शिजून होईल। पूर्ण पाणी सुकलं पाहिजे इतपत ते शिजवायचं आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता, मस्त असं चिकन शिजून तयार आहे। आता आपण हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण हे रोस्ट करायचं आहे, म्हणजेच गॅसवर भाजून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम आपण इथे 1 बटाट्याचा काप घालणार आहोत, नंतरच आपण सगळे चिकनचे पीसेस लावणार आहोत। ह्याने काय होईल मंडळी की आपले जे चिकनचे पीसेस आहेत ते स्टिकमध्ये असे राऊंड वगैरे फिरणार नाहीत आणि व्यवस्थितरित्या भाजले जातील आणि मागे पुढेही सरकणार नाहीत। तर मागे 1 काप आणि पुढे 1 काप अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण काप लावून घ्यायचं आहे बटाट्याचं। आता आपण डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थितरित्या भाजता येते, तुम्ही बघू शकता। ह्यासाठीच बटाट्याचे काप लावायचं आहे, जेणेकरून पीसेस मागे पुढे सरकत नाहीत आणि स्टिकमध्ये गोल सुद्धा फिरत नाहीत, व्यवस्थितरित्या भाजले जातात। खूप सोपी ट्रिक आहे आणि झटपटही होतं। तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये करा, काही हरकत नाही। मग तुम्हाला पॅनमध्ये वगैरे चिकन शिजवायची गरज नाही, डायरेक्ट ओव्हनमध्ये तुम्ही मॅरिनेट करून चिकन शिजवू शकता। गॅसवर अवघ्या 3 ते 4 मिनिटात हे भाजले जातात, कारण आपलं चिकन ऑलरेडी थोडंसं गरमच आहे, जास्त थंड होऊन दिलं नाहीये मी। छान असं आलटी-पलटी करत भाजून घेतलेलं आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असं अप्रतिम दिसत आहे आणि खायला सुद्धा तितकंच टेस्टी आहे। तर मंडळी तयार आहे आपलं गावरान रोस्टेड चिकन। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।